शुभ नव्या आय हाय पार्ट आहे 2020. हम्म पार्ट 19 मध्ये बघितलं होतं आपण. शुभ नव्याच्या कॉलेजला असते सुट्टी. तर तसा शुभ प्लॅन करतो बाहेर जायचा आणि दुसरीकडे केव्हांश प्लॅन करतो बाहेर जायचा, बट विथ फ्रेंड्स अँड गर्लफ्रेंड. पण शुभला इन्व्हॉल्व न करता. सो आता पुढे बघू. ओके. शुभचे कॉल कट होताच नव्या करते केव्हांशला कॉल. तर केव्हांश ऑलरेडी फुल प्लॅन मध्ये असतो, लाईक इकडे तिकडे कॉल्स करत. तर नव्याचा कॉल येताच रिसीव्ह करतो. तर नव्या विचारते की हा बोल, काय झालं? कॉल केला होता ना? तर केव्हांश सांगतो की आपल्याला आज कॉलेजला सुट्टी आहे, तर बाहेर फिरायला जायचं आहे. लाईक मी, माझी गर्लफ्रेंड रिशिता आणि पुन्हा 2-3 कपल फ्रेंड्स. तर हेच मी शुभला वेगळं सांगून द्या, लाईक मी आणि माझीच गर्लफ्रेंड जात आहे असं. बाकी कोणी नाही. तर त्याला सांगू नको, बिकॉज त्याला आपण सगळे एकत्र आल्यानंतर कॉल करून बोलवू आणि सरप्राईज देऊ. तर नव्या मस्त स्माईल करते, ठीक आहे बोलते. आणि मग तसंच केव्हांश प्लॅननुसार सर्वांना एक प्लेस देतो एकत्र यायला. तर तसं सगळे ऑन टाइम एकत्र येतात आणि तेव्हा शुभ कॉल करतो नव्याला. तर नव्या घरीच असते, जस्ट निघणार असते पार्टीसाठी. म्हणजेच काय, केव्हांश सांगितलेल्या प्लेसवर. शुभ बोलतो की नवू मी येत आहे, सो गार्डन जवळ उभी राहा. तुझ्या गाडीने नाही जायचं आहे आपण. तर नव्या बोलते की माझ्याच गाडीने जाऊ आणि गार्डन जवळ नाही तर तिथून समोरच्या फर्स्ट सिग्नलवर ये आणि राईट घे. तिथे आईस्क्रीम पार्लर आहे ना, तिथे ये. केव्हांशने दिलेला प्लेस. तर शुभ विचार करतो की नेहमी भेटायची प्लेस सोडून ही तिकडे कुठे बोलवत आहे. तर नव्या कॉल कट करते आणि मग नव्या आधीच चालली जाते. आणि मग सगळे जमलेले असतात मस्त शुभचा वेट करत. तर 5 मिनिटांनी शुभ पण पोहोचतो आणि असं सर्वांना बघून शॉक्ड होतो. आणि त्यात केवांश पण असतो. तर शुभ बोलतो की काय होतं हे. तर केवांश बोलतो की सरप्राईज आहे हे, सरप्राईज. तर शुभ विचारतो की तू तर एकटा जाणार होता ना, मग काय झालं? व्हॉट अबाउट युअर गर्लफ्रेंड प्लॅन? केव्हाच बोलतो की कधी गेलो आहे का असं बाहेर फिरायला एकटा, जे आज जाणार होतो. माझा आधीपासूनच प्लॅन होता, पण तुला थोडा शॉक द्यायचा होता म्हणून तसं बोललो मी. तर शुभ लगेच बाईकवरून उतरून येऊन हक करतो आणि सांगतो की या नालायक मुलासारखा बेस्टी प्रत्येकाच्या आयुष्यात असू दे. तर केव्हांश बोलतो की तारीफ करतायस की टॉन्ट देत आहेस? बिकॉज नालायक बोलला ना. तर शुभ बोलतो की शिव्या न देता केव्हा बोलतो आपण? तर केव्हांश बोलतो की नव्यादी आहे तिकडे, तोंडावर देईल काही घाण बोलला तर. तर शुभ बोलतो ह्यावर की हा म्हणूनच एकच शब्द बोललो ना. तर सगळे मस्त यावर हसतात. आणि मग तसंच डिसाईड करतात कुठे जायचं ते. आणि मग शुभ आपली बाईक एका ठिकाणी पार्क करतो आणि नव्याच्या गाडीवर बसतो. सो असं करून सगळे निघतात मस्त फिरायला जायला. कपल कपल. आय हाय, किती मस्त ना. इसको बोलते कॉलेज लाईफ एन्जॉय करना. ऑन रोड फुल ऑन मस्ती करत जात असतात. तर नव्या बोलते शुभला की चुकून कोणी ओळखीचे बघितले ना मला तर झालं, काही खरं नाही माझं. आणि बाय द वे शुभ, तू असं भरपूर वेळ फिरायला जाऊन असणार हो ना? तर शुभ हो बोलतो आणि नव्याला विचारतो की तू नाही गेली का असं कधी कुठे? तर नव्या बोलते की गेली आहे, पण फॅमिलीला सांगून विचारून. पण आज असं न सांगता आली ना, मग थोडं वेगळंच कसं तरी वाटत आहे. सो यावर शुभ बोलतो की ठीक आहे ग, एवढं काही नाही. तर असंच बोलत पोहोचतात सगळे त्या ठिकाणी. आणि मग मस्त सगळे आपापल्या पद्धतीने एन्जॉय करत असतात. तर शुभ पण मिक्स होतो. तर फोटोज क्लिक करत असतात सगळे. आणि तसं शुभ पण करत असतो. अरे बाप रे, आता काय होईल? केवांश आणि शुभ फुल ऑन बाकी गर्ल्सच्या बोलण्यावर त्यांच्यासोबत पिक क्लिक करतात, सेल्फी घेतात आणि हसत बोलत असतात. आणि इकडे नव्या ऋषिता बघत असतात आणि लक्ष नसल्यासारखं दाखवत असतात. तर 10 मिनिटांनी केवांश आपल्या गर्लफ्रेंडकडे जातो आणि शुभ पण नव्याकडे येतो. तर नव्या फुल रागात असते. तर शुभ येऊन बोलतो की बेबी चल ना, फोटोज काढू मस्त, सगळे बघ ना किती एन्जॉय करत आहेत. आणि तू का असं सॅड फेस घेऊन बसली आहे? घरी सांगून नाही आली तरी तू काही वाईट करत नाही आहे. सो प्लीज शांत हो ना बेबी, असं सॅड नको ना राहू. तर ऋषिता सांगते की शुभ, तिला राग आलाय तुझं तिकडे अदर मुलींसोबत बोलणं बघून आणि पिक क्लिक करताना बघून. तर शुभ बोलतो की बापरे, इतका राग आला का? आला की पूर्ण फेस उतरून गेला. तर नव्या बोलते की जाऊ का मग मी पण काढू का कोणत्या मुलासोबत फोटोज आणि असंच खिकी करत हसत बोलू का आपल्या बॉयफ्रेंडला सोडून? तर शुभ बोलतो की बेबी सॉरी ग, मला काही लक्षातच नाही आलं. मला वाटलं तू पण येणार एन्जॉय करणार मस्त, पण तू येतच नव्हती आणि इथेच होती बोलत.
गप्पा मारत. तर मला वाटलं येईल काही वेळाने. पण तू नाही आली तर मी आलो मग. पण मला असं वाटलंच नाही की तुला इतकं हर्ट झालं. खरंच सॉरी गं बेबी. तर नव्या बोलते की प्लीज सॉरी वगैरे बोलू नको आणि माझी समजूत काढू नको. तर शुभ बोलतो की चल मग जायचं का परत आपण? तर नव्या बोलते की कशाला? बाकीच्यांचा मूड ऑफ करायचा आहे का? तर शुभ बोलतो की ठीक आहे चल मग थोडं तिकडे बसू आपण. तर नव्या नकार देते. सो मग शुभ नव्हे असंच एकमेकांना बघत उभे असतात तर किवांश हाक मारतो की अरे ओ मेरे प्यारे लवर्स इकडे या ना. तिकडे एकटे एकटे काय बोलत बसले? या या जरा मिक्स तर व्हा सर्वांसोबत. तर शुभ हळूच नव्याला चल बोलतो तर नव्या जाते. आणि मग सगळे बसतात तसंच बोलतात. आणि मग केवांश बोलतो की चला ट्रूथ अँड डेअर गेम खेळू पण ट्विस्ट हा असेल की सर्वात जोडीने बसायचं आहे. असं सिंगल सिंगल कोणी नाही. ऋषिता तू काव्यश्रीला सोबत बस. तर अशा प्रकारे सगळे बसतात आणि मग चालू होतो गेम. तर सर्वात आधी येतात केवांश वंशूवर. तर शुभ विचारतो की ट्रूथ अ डेअर. तर ते ट्रूथ घेतात. तर शुभ विचारतो की फर्स्ट हग अँड किस किती मिनिटचं होतं अँड कुठे होतं? ओ माय गॉड याला बोलतात ट्रूथ अँड डेअरचा गेम. व्हेरी इंटरेस्टिंग. आता काय करणार आणि आन्सर? सगळे हसायलाच लागतात. तर नव्या हळूच बोलते की याल शी किती घाण. असं कोण विचारतंय याल शुभ? आपली वेळ आली ना मग बघशील कोण किती काय काय विचारतील. तर शुभ बोलतो की थांब ग मज्जा येते असंच. तर केव्हाच बोलतो की तुझं पण टर्न येणार आहे सो चेंज कर नाही तर तुझ्या टर्नच्या वेळेस खूप बेकार काहीतरी विचारणार. तर शुभ बोलतो की आन्सर तुलाच द्यायचा आहे सो देऊन दे. काही चेंज होणार नाहीये. वंशू बघ तो सांगतो ते खरं आहे की नाही तुला कन्फर्म करायचं आहे. तर नव्या डोक्याला हात लावून शांतच बसलेली असते आणि मग केवांश असंच ब्लशिंग स्माइल करत मस्त हसत उभाच असतो. तर सगळे काउंटिंग स्टार्ट करतात की 10 9 8 7 6. देन केवांश बोलतो की वेट वेट सांगतो मी. केवांश बोलतो की फर्स्ट केस होतं 5 to 6 सेकंडचं आणि ते होतं माझ्याच घरी जेव्हा घरचे सगळे बाहेर लग्नाला गेले होते. सो मग सगळे मस्त हसतात आणि शुभ बोलतो वा वा मौके पे चौका. आणि मग दोघे येऊन बसतात आपल्या ठिकाणी. आणि केव्हाच बोलतो शुभला की आता तू थांब बेटा तुला काय काय विचारतो ते बघच तू. आणि मग नेक्स्ट टर्न बरोबर शुभ नव्यावर येतं. तर केव्हाच विचारतो ट्रूथ हा डेअर. तर शुभ स्मार्ट प्लॅन करतो की ट्रूथमध्ये हा काहीही विचारेल सो डेअर सिलेक्ट करतो. आणि मग शुभ तेच नव्याला सांगतो तर नव्या पण अग्री करते की डेअर घेऊ. देन शुभ डेअर सांगतो तर केव्हाच विचार करायला लागतो की काय डेअर देऊ काय डेअर देऊ. देन येतं डोक्यात एक डेअर काय असेल ते नक्की. केव्हाच बोलतो तुमचा डेअर हा आहे किस करून टीथचं माग द्यायचा आहे. तर नव्या एकटाच बोलते की ए शी मी नाही करणार असं काही. यार प्लीज चेंज द डेअर. तर केव्हाच बघतो शुभला आणि बोलतो की काय झालं काय विचार करून डेअर घेतला होता. चल दिलेला डेअर पूर्ण कर आता. शुभ बोलतो की प्लीज चेंज कर ना बेस्ट फ्रेंड आहे ना तू माझा मग प्लीज कर ना चेंज. तर केव्हाच नाहीच बोलतो तर सगळे कपल बघतच असतात आणि मग शुभ सांगतो नव्याला की हातावर घेऊ किस करून जावा. येसवर वगैरे बोलला नाहीये तो सो डोंट वरी. तर नव्या ठीक आहे बोलत सांगते की यार पण मला नाही जमणार. तर शुभ सांगतो की जस्ट पुढे कोणी आहे हे विसरून जा आणि पटकन किस करून जावा घे. तर नव्या जस्ट शुभचा हात हातात घेते आणि किस करते तर केव्हाच बोलतो की ओ हॅलो कपल आहे तुम्ही सो लिप्स किंवा चिक्सवर किस करून मार्क द्यायचा आहे टीथचा. तर शुभ बोलतो की अरे पण असं कुठे बोलला नाही तू सो हे आता न्यू काहीतरी ऍड करू नको. तर केव्हाच बोलतो की कपल गेम आहे यार सो एवढं बेसिक मॅनर्स असायला हवं की सांगायची गोष्टच नाहीये. तर शुभ ठीक आहे बोलतो आणि तसंच बाकी कपल्स काउंटिंग स्टार्ट करतात. 10 9 8 7 6. तर शुभ बोलतो नव्याला की लाजू नको घाबरू नको. सगळे आपलेच आहेत आणि चिक्सवर घ्यायचं आहे सो घे लवकर. तर तसंच नव्या मस्त लाडाने शुभचं फेस जवळ घेते आणि तसंच चिक्सवर किसी करते आणि हलका चावा घेते. तर तसं शुभ पण नव्याचा फेस जवळ घेत आय लव्ह यू सो मच नव्वू बोलून मस्त किस करून चावा घेतो. ते सगळे मस्त एन्जॉय करतात आणि वन्स मोर करत ओरडत असतात. अरे बाप रे. सो मग तसंच न्यू कपलचा टर्न येतो तर तसंच ते ट्रूथ डिसाईड करतात. तर केव्हाच बोलतो की थांब मी विचारतो यांना. देन तसंच केव्हाच विचारतो की असं कधी पब्लिक प्लेसवर तुम्हाला किस करायचा मूड झाला का आणि हो तर तुम्ही केलं की नाही.
आणि जर नाही तर काय रिझन होतं आणि तेव्हा स्वतःला कसं कंट्रोल केलं? क्वेश्चन ऐकून सगळे खूप जोरदार हसायला लागतात आणि मग तसंच शुभ बोलतो, की "बापरे! काय क्वेश्चन केला यार तू. म्हणजे थोडं पण काही वाटत नाही हो ना?" तर केव्हाच बोलतो, की "थांबा आता यांना आन्सर करू द्या आधी." देन ते कपल विचारात पडतात, की तसंच बाकी सगळे कपल्स काउंटिंग स्टार्ट करतात. तर तसंच ते कपल वेट, वेट बोलून थांबवत असतात. पण कोणीही काउंटिंग स्टॉप करत नाही. ओके. आणि मग मुलगा सांगतो, की जेव्हा आम्ही एका लग्नात गेलो होतो, फ्रेंडचं लग्न होतं माझ्या, सो तेव्हा हिला साडीमध्ये बघून खूप जास्त किस करावंसं वाटलं होतं आणि तेव्हा मी हिला बोललो सुद्धा, पण ही नाही, नाहीच करत होती. बिकॉज तेव्हा आमच्या ग्रुपमध्ये काही 3-4 लोकांना आमचं रिलेशन कळू द्यायचं नव्हतं. तर होईल तेवढं आम्ही लांबच होतो आणि मेसेज कॉल थ्रू बोलत होतो आणि कंट्रोल केलं म्हणजे तिथे ऑप्शन नाही काही, तर कंट्रोल होऊन गेलं. सो मग तसंच ती मुलगी सांगते, की माझं असं कधीच पब्लिक प्लेसवर मूड वगैरे नाही झाला आहे आणि कधी होणारही नाही बिकॉज इतकी रोमॅन्टिक मी नाही आहे आणि जर कधी व्हायचं असेल तर आपल्या प्रायव्हसीमध्येच. ओके, थँक यू. आणि लगेच जाऊन दोघे आपापल्याच प्लेसवर बसवून घेतात. सो फायनली कपलचा ट्रूथ अँड डेअर गेम कसा वाटला सांगा. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 21 मध्ये बघू आता पुन्हा कोणावर टर्न येतं आणि ते काय चूज करतात आणि त्यांना कोण काय देतं आणि पुन्हा किती वेळ हे असेच एन्जॉय करत बाहेर राहतात आणि स्टोरीमध्ये पुढे काय काय बघायला मिळेल तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. ओहो.